हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. कधी असं होतं का तुमच्यासोबत की तुम्ही करता आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो? काय ते तुम्हाला पुढे सांगतेच. पहिलं तर मी अशी मस्त पनीरची भाजी बनवायला घेतली होती. पनीर छान असं कापून घेतलं. नंतर त्याचा मसाला पेस्ट तयार करण्यासाठी लसूण, टमॅटो आणि कांदा अशी छान असं गोल्डन होईपर्यंत परतून घेतलं आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून दिलं. थंड झालं की मिक्सरमधून काढायचं, नाही तर मिक्सर याला फुटू शकतो. नंतर पनीर असं छान असं गोल्डन होईपर्यंत तव्यावर तळून घेतलं. थोडं थोडं तेल टाकून तव्यावर तळलं की तेल तो पीत नाही तर कढईमध्ये तो तेल पितो. त्यामुळे छान असं गोल्डन होईपर्यंत मी त्याला परतून घेतलं. तेल जास्त पीत नाही अशानं, नाहीतर तेलात टाकलं की ते असं न्यारच होतं. मग काय भाजीची तयारी करायला घेतली. कढईमध्ये 2 ते 3 पळ्या ऑइल, 2 लवंग टाकून घेतल्या. नंतर दही थोडंसं घेतलं. त्याच्यामध्ये मसाला घेतला, मटन पनीर मसाला घेतला होता मी. मग छान थोडासा मसाला घेतला आणि सगळं मग मिक्स करून घेतलं. थोडंसं लाल तिखट घेतलं. नंतर लाल तिखट घेतले 2 चम्मच. मीठ घेतलं, हळद घेतली, मीठ घेतलं. नंतर थोडासा गरम मसाला घेतला, धनिया मसाला घेतला थोडासा आणि छान असं त्याचं कढईमध्ये जो पेस्ट बनवली होती टाकून थोडा वेळ परतून घेतलं. छान असं गोल्डन होईपर्यंत त्याला पण असं छान कलर येईपर्यंत छान असं हे करून तळून घेतलं. नंतर पनीर टाकून घेतलं आणि त्याला पण थोडं वेळ हलवलं. जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. थोडंसंच केलं आहे. आमच्या इथे जास्त तर माणसं नाहीत, कमीच आहेत, तर कमीच केलं मी. उन्हाळ्यामध्ये पाणी सगळ्यांनाच प्यायचं असतं, पण बॉटल मात्र कोणाला भरायची नसती. बॉटल आपण भरलं तरी पण डबल दुसरं ती बॉटल आपल्याला का दिसत नाही. माझ्यासोबत तर असंच होतं. तुमच्यासोबत बी तसंच होतं का? कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.